अब बात करेंगे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार की, जिन्होंने बीते दिनों ठाणे जिले का दौरा किया। ठाणे जिले के दौरे पर पहुंचे उप मुख्यमंत्री अजित पवार ने कल्याण तहसील के वाराप गांव में एक बैठक की, जहां ठाणे जिले के अजित पवार गुट के तमाम बड़े नेता मौजूद रहे। इस दौरान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के गढ़ में डिप्टी सीएम अजित पवार ने बड़ा बयान दे दिया। उन्होंने कहा कि ठाणे जिले में शहरीकरण बढ़ाने के साथ ही अपराध भी बढ़ा है। हालांकि उन्होंने कहा कि इसमें मुख्यमंत्री की असफलता नहीं है। डिप्टी सीएम अजित पवार ने कहा कि ठाणे जिले में 6 महानगर पालिकाएं हैं और यहां बड़े पैमाने पर कार्य हो रहा है। इसके अलावा बाहरी लोग भी यहां काम के सिलसिले में आ रहे हैं। उन्होंने कहा कि कानून व्यवस्था बनाए रखना पुलिस का काम है। जो कोई भी कानून का उल्लंघन करे उसके खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए। लेकिन डिप्टी सीएम के इस बयान को अप्रत्यक्ष रूप से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर तंज के रूप में देखा जा रहा है। लढवायच्या महायुतीच्या बॅनरखाली लढवायच्या, त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असं सगळ्यांनी मिळून ताकद पणाला लावायची आणि जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात। त्याच्यामध्ये मला जास्त काही बोलायचंच नाही। त्याच्याबद्दल मला विकास करून दाखवायचा आहे। मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही फक्त विकासाला प्राधान्य देणारे आणि विकास करणारे आणि 24 तासातले 18 तास काम करणारी लोक आहोत। आणि हे काही आम्ही आज दाखवत नाही। आजही मी तुम्ही कुणाला विचारा सकाळी 6 ला कामाला सुरुवात करतो की नाही। त्याच्यामध्ये एकाच दिवसापुरतं ते नसतं। दुसऱ्यांनी कुणी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे। आम्हाला पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देशामध्ये पाठिंबा द्यायचा आहे आणि निवडून जास्तीत जास्त खासदार द्यायचे, ही आमची भूमिका आहे। आणि त्याच्यातनं देश पुढे गेला पाहिजे। जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे, त्याला पुन्हा अधिक कशी गती देता येईल हा आमचा प्रयत्न आहे।